नमस्कार, आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज। अक्षरशः तुम्ही आता माझ्यासोबत चला, मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो। आणि जर कधी चुकीचा असेल या विषय तर आम्ही तुम्ही शिक्षा द्याल ते आम्ही आम्हाला शिक्षा द्या, उलट आम्हाला शिक्षा द्या। काय म्हणतात माहिती का, पार्टी कसं करतात, गोंधळ करतात, मुलांना मारतात। अहो ते पण मुलं आहे आणि हे पण मारतात, असं नाही की त्यांनी जरूर देत टाकले पाहिजे, असंच झालं ना। मॅडम असा विषय झालाय, आम्हाला आज जाणवतंय की महापुरुषांनी कसं सहन केलं असं। आज आम्हाला आज कळतंय महापुरुषांनी पहिल्या वेळेस म्हणजे पहिल्या काळात कसं सहन केलं असं। अण्णा भाऊ साठेंनी अक्षरशः दीड दिवसात शाळा सोडली। मुलांसोबत गैरवर्तणूक केले जाते। जे आदिवासी मुलं आहेत त्यांच्यासोबत पण गैरवर्तन केलं जातं। त्यांना असं मुलांपासून म्हणजे जे दुसरी मुलं आहेत त्या मुलांपासून वेगळं बसवलं जातं आणि त्यांच्यासोबत दुर्व्यवहार केला जातो। काय होतं नेमकं? तर माझा मुलगा आलोक कुणाल शिरवाळे, ह्याला वर्ग शिक्षिका आहेत पावटी मॅडम। तर त्या बोलतात की ह्या मुलासोबत कोणीही बोलायचं नाही आणि हा मुलगा बावळट आहे, ह्यांनी जर काही केलं तर मला ह्याचं काहीच सांगायचं नाही की हा काय करतो काय नाही करतो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। त्याचं जे काय असेल ते तुम्ही जे प्राध्यापक आहेत त्याच्याशी तक्रार करायची, मला ह्या मुलाशी काही घेणं देणं नाही, ह्याचं मला काहीच सांगायचं नाही। आणि मुलाला माझ्या सतत नालायक बावळट असं बोलून त्याच्यावरती बोलतात की जर कोणी सांगितलं की आलोकने असं केलंय मॅम, असं केलंय तसं केलंय, तर ते डायरेक्ट बोलतात की ह्यांची खाण खराब आहे त्याच्यामुळं हा असा वागणारच आहे। आणि कारण माती घाण होणारच आहे यांची, म्हणजे ह्यांची खाणच खराब आहे। म्हणजे जातीवरून माझ्या मुलाला टॉर्चर केलं जाते, बोललं जाते।